आता दुसरं म्हणजे फक्त तुमच्यावरच नाही, म्हणजे हा जो हल्लाबोल आहे, भाजपचा हल्लाबोल, हा पूर्ण देशभरात आता भाजपच्या नेत्यांनी एक शब्द काढलाय, वोट जिहाद नावाचा. म्हणजे मंगळवारी मध्य प्रदेशात पंतप्रधान मोदी म्हणाले की तिकडे पाकिस्तानातले जे मुस्लिम आहेत ते भारताविरोधात जिहाद करतात, म्हणजे टेररिस्ट आहेत ते जिहाद करतात असं त्यांनी म्हटलं. हां, असं त्यांनी अजूनही करतायत. हां, त्यांचं मग 10 वर्ष तुम्ही केलं काय? 10 वर्षात त्यांना तुम्ही का थांबवू शकला नाहीत? जर अजूनही पाकिस्तानचे मुसलमान इकडे टेररिस्ट म्हणजे टेररिस्ट जर येऊन इकडे आतंकवाद करत असतील तर मग मोदींनी 10 वर्ष केलं काय? आणि मग 10 वर्ष तुम्ही हिंदूंना मजबूत का नाही केलं? तुमच्याच राजवटीत महाराष्ट्रामध्ये हिंदूंना आक्रोश मोर्चे का काढावे लागले? त्यांचं पुढचं वाक्य असं होतं की आता काँग्रेस मुस्लिमांना एकत्रित मतदान करायला लावून वोट जिहाद करायला लावते, हे मोदींचं होतं. त्यानंतर काल हुबळीमध्ये पश्चिम बंगालमध्ये वोट फॉर विकास नॉट फॉर जिहाद असं अमित शहा बोलले. त्यांच्याबद्दल कोणाचा विकास? जयशहाचा का भाजपचा? 10,000 कोटी निवडणूक रोखे घेणाऱ्या भाजपचा विकास? वोट फॉर विकास कोणाचा? म्हणजे आता जे चाललेलं आहे चंदा दो आणि धंदा लो, हा विकास भाजपचा चाललेला आहे, त्याच्यामुळे विकास त्यांचा झाला. तुम्ही साधी गोष्ट आहे, तुम्ही पण ऐकताय कारण तुमच्याच माध्यमातून ती त्यांची भाषणं सगळीकडे पसरली आणि सोशल मीडियावर येत आहेत. 14 साली त्यांनी जे म्हटलं होतं की परदेशातला काळे धन आणून तुमच्या खात्यामध्ये 10-15 लाख रुपये मी असेच टाकीन. कोणाच्या खात्यात काय पैसे आलेले नाहीयेत. उलटे इथे जे मोठे मोठे भांडवलदार होते, उद्योगपती होते, ते कर्ज बुडून पळून गेले. त्यांचं काही लाख कोटींचं कर्ज माफ पण केलं. सामान्य माणसाच्या बँकेमध्ये 15 पैसे पण नाही आले, पण भाजपच्या खात्यात 10,000 कोटीच्या वरती आले. मग विकास कोणाचा? आता हे मी तुम्हाला 2 सांगितलं. एक तर मध्य प्रदेशात बोलले मोदी वोट फॉर जिहाद, पश्चिम बंगालमध्ये अमित शहा बोलले. इथे महाराष्ट्रात जे आहे काल वोट फॉर जिहाद बद्दल तुमच्यावर भाजपच्या नेत्यांनी हल्लाबोल केला. म्हणजे 2 नेत्यांनी, फडणवीसांनी काल एक मुलाखत दिली होती टाइम्सला, त्यात त्यांनी बोलले होय की ठाकरे गटाची आता मराठी नाही तर मुस्लिम मतांवर गुजराण, सभांमध्येही मुस्लिम नारे, ठाकरेंकडून करण्याचा. एक मिनिट ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. तुम्ही म्हणजे भाजपाने 10 वर्षात मोदींची केलेली 10 कामं सांगावी की ही कामं त्यांनी 14 साली बोलले होते, ही 10 कामं आम्ही 10 वर्षात बोलले. मग ह्या फालतूच्या बकवास गोष्टी चालल्यात ना त्यांच्या, कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाहीये. म्हणून ते मी म्हटलं ना की मूल रडतंय, त्या मुलाला जर भूक लागली असेल तर ती भूक पहिली भागवा, त्याला खायला द्या. त्याला मुलाला भूताची गोष्ट सांगून ते काय घाबरून झोपणार नाही. लव जिहाद सारखा आता वोट जिहाद काही चालणार नाहीये, काही चालणार नाहीये. आता त्यांचं वोट गद्दार चाललेलं आहे, वोट भ्रष्टाचारी चाललेलं आहे. वोट जिहाद सारखं म्हणजे वोट भ्रष्टाचारी. सगळे जे भ्रष्टाचाऱ्यांचे 70,000 कोटींचे घोटाळ्याचे आरोप केले त्यांना घेऊन यांनी उमेदवारी दिलेली आहे. मी तर असं ऐकलं, ते मला तुमच्याकडनं कन्फर्म करायचंय, ओरिसामध्ये नवीन पटनायकांच्या पक्षात एक माणूस होता प्रशांत कुमार जगदेव, आणि त्यांना गेल्या काही महिन्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती गाडी घालून त्यांना चिरडलं होतं. म्हणून नवीन पटनायकनी त्यांना पक्षाबाहेर काढलं, त्याला भाजपने घेतलं आणि उमेदवारी दिली. म्हणजे हा कसला जिहाद आहे? वोट फॉर कार्यकर्त्यांचा जिहाद का निष्ठावंत जिहाद? काय म्हणजे उगाच काहीतरी शब्द तुम्हाला येतात तेवढेच वापरायचे. पण ह्यांना सगळं अकलेचं दिवाळं निघालेलं आहे. सगळे गद्दार भ्रष्टाचारी तुम्ही बघा ना, यांच्याकडे एकतर लढवायला माणसंच नाही आहेत, म्हणजे हे पक्ष चोरतायत, म्हणजे चोरी जिहाद झालेलं आहे. काय तुम्ही त्याला जिहाद कशालाही लावा त्यांच्या. तर सगळ्या चोरांना त्यांनी घेतलेलं आहे, गद्दारांना घेतलेलं आहे, भ्रष्टाचारांना घेतलेलं आहे, आणि हे मोठे आम्हाला शहाणपण शिकवत आहेत.